नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. ठाकरे गटाचे युवा सेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्यात अखेर जामीन मंजूर झालेला आहे. दरम्यान जामिनानंतर सूरज चव्हाण थेट मातोश्रीवरती पोहोचले. मातोश्रीतील अंगणातच आदित्य ठाकरेंनी सूरज चव्हाणांना कडकडीत मिठी मारली. शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणातील दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत. शिर्डी शहरातील काटवनातून राजू उर्फ शाक्या माळी या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. याआधी किरण सदाफुले या आरोपीला अटक करण्यात आली होती. राज्यभरातील सर्व कंत्राटदार उद्यापासून संपावरती जाणार आहेत. सरकारकडे 89,000 कोटींची थकबाकी राहिल्यामुळे विकास कामं थांबवण्याचा पवित्रा कंत्राटदारांनी घेतला. जुलै 2024 पासून निधी मिळत नसल्याने कंत्राटदार संपावरती जात आहेत. साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. दुहेरी हत्याकांड प्रकरणाची गंभीर दखल घेत साई संस्थानने हे पाऊल उचललेलं आहे. पहाटे 4 ऐवजी आता सकाळी 6 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांचं कामकाज सुरू होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर पुण्याचं तापमान फेब्रुवारी महिन्यात 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे तुळजाभवानीच्या मंदिरातही ड्रेस कोड लागू करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघानं केली आहे. पाश्चिमात्य कपडे घालून मंदिरात येणाऱ्या भक्तांवरही निर्बंध घालण्यासाठी मागणी महासंघानं केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिलाय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं व्हॉट्सअॅप हॅक झालेलं आहे. पीएम किसान योजनेच्या बनावट ॲपद्वारे व्हॉट्सअॅप हॅक झाल्याची माहिती समोर आलेली आहे. ही बाब लक्षात येताच संबंधित ॲप तात्काळ हटवण्यात आलंय. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांचे देहूत भंडारा डोंगरावरती होणारं कीर्तन अखेर रद्द करण्यात आलेलं आहे. 7 फेब्रुवारी रोजी हे कीर्तन होणार होतं, मात्र मराठा समाजाच्या विरोधानंतर नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेजिया खान यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. अल्पसंख्याक विभागाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी यावेळेला दिले. यावेळेला 15 कलमी कार्यक्रमांचा आढावा सुद्धा घेतलाय. खारघरमध्ये आयोजित केलेल्या इस्तेमा कार्यक्रमातील भडकाऊ भाषणांची चौकशी करा अशी मागणी मंत्री नितेश राणेंनी केली आहे. हिंदू तरुणांना मारहाण केल्याचाही आरोप राणेंनी केलाय. तशा मागणीचं पत्र त्यांनी फडणवीसांना पाठवलं आहे. नंदुरबारमध्ये चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमध्ये जागेच्या वादातून एकाची हत्या झाली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी 2 मुख्य आरोपींना जेरबंद केलाय. इतरांचा शोध अजून सुरू आहे. अटक केलेला एक आरोपी दिव्यांग तर दुसरा अल्पवयीन असल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती साजरा करण्यात आला. यावेळेला पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढत महाराजांना मानवंदना देण्यात आली. माता रमाई जयंती निमित्ताने कोपरगावात आंबेडकरी समाजाच्या वतीने माता रमाई आणि बाबासाहेबांची प्रतिमा असणारे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. मात्र अज्ञाताकडून हे फलक फाडण्यात आले. त्यामुळे आंबेडकरी समाज आक्रमक झाला. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकरांविरोधात रायगडमध्ये निषेध नोंदवण्यात आलाय. सोलापूरकरच्या फोटोला जोडे मारत फोटोचं दहन करण्यात आलं. यावेळेला अभिनेता सोलापूरकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यातील PMPMLच्या 90% बसेस दरवाजांवरती दिव्यांगांसाठी आवश्यक असलेली बझर सिस्टीम नसल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती. PMPML प्रशासनाने याबाबतची दखल घेत सर्व बसेसमधील बझर सिस्टीम सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. दरम्यान येत्या 12 फेब्रुवारीपर्यंत बझर सिस्टीम सुरू करण्याचं परिपत्रक PMPML प्रशासनानं काढलं आहे. कल्याणमधील एका मिठाईच्या दुकानातील मिठाईत किडे आढळलेले आहेत. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. बदलापुरात ठिकठिकाणी विद्युत खांबांवरती अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर लावलेले, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. हे अनधिकृत बॅनर काढून डिजिटल बॅनर सुरू करण्याच्या मागणीचं पत्र भाजप आमदार किसन कथोरे यांनी पालिकेला दिलं आहे. भिवंडीत गुन्हे शाखा घटक 2च्या पथकाने छापेमारी करत 25 किलो गांजा जप्त केलेला आहे. 1,29,00,000 किमतीचा गांजा जप्त करत पोलिसांनी आरोपीला अटक केली.
नागपुरात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवरती नागपुरात वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी मॅप तयार करण्यात आलाय, तर 17 एकरपेक्षा जास्त जागेवरती पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शाळा आणि महाविद्यालय परिसरात बुलेट स्टंट आणि कर्णकर्कश आवाज करत त्रास देणाऱ्या रोड रोमिओंना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिलाय. परत धिंगाणा घातल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशारा सुद्धा दिलाय. आतापर्यंत महाराष्ट्रात 98 लाख सदस्य नोंदणी करण्यात आलेली आहे, पण 15 तारखेपर्यंत दीड कोटींचा टप्पा पार करायचा अशी डेडलाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपाच्या आमदार खासदारांना दिली आहे. महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात भाजपाचे पालकमंत्री नाहीत तिकडे संपर्क मंत्री नेमले जाणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी संपर्क मंत्री नेमल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरती का जात नाहीत असा सवाल राऊतांनी केलाय. वर्षा बंगल्याच्या आवारात कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची शिंग पुरलेली आहेत अशी माहिती तिथल्या स्टाफकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री टिकू नये यासाठी हे केल्याचा खोचक आरोप राऊतांनी केलाय. बहुतांश राजकीय लोक अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवणारे आहेत अशी टीका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केली. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला अशा प्रकारची अंधश्रद्धा भूषणावह नाही असं म्हणत श्याम मानव यांनी राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. शंभूराज देसाईंनी संजय राऊतांवरती निशाणा साधलाय. वर्षा बंगल्याची दुरुस्ती सुरू असल्याने फडणवीस वर्षा बंगल्यावरती राहायला गेले नाहीत. मात्र लवकरच मुख्यमंत्री फडणवीस वर्षावरती जातील तर राऊतांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. सकाळी 9 वाजताची मुलाखत घेणं बंद करा तर ती काळी जादू पण बंद होईल असा टोला मंत्री उदय सामंतांनी संजय राऊतांना लगावलेला आहे. एकनाथ शिंदे काही वैयक्तिक कारणामुळे बैठकीला हजर राहू शकले नव्हते, याचं उगाच भांडवल करण्याची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं. राहुल गांधींनी आरोप केलेली 7,000 मतदारांची अशी कोणतीही इमारत शिर्डी विधानसभा मतदारसंघात नाही असा दावा प्रशासनानं केलाय. सविस्तर अहवाल पाठवत प्रशासनाने राहुल गांधींचा आरोप खोडून काढलाय. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान धोरण यशस्वी राबवल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय. तसंच महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत देण्याचं आश्वासन सुद्धा केंद्र सरकारनं दिलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 5व्यांदा मालेगावचा दौरा केलाय. मालेगावात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बनावट जन्मदाखले दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी मालेगावातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. धनंजय मुंडेंच्या काळात 275 कोटींचा घोटाळा झालाय. धनंजय मुंडेंची घोटाळ्यासंबंधी चौकशी करा. काहीही झालं तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे. माझ्यावरील आरोप हे सनसनाटी निर्माण करण्यासाठी, माझी बदनामी करण्यासाठी माझ्यावरती आरोप केले जात आहेत असं प्रत्युत्तर धनंजय मुंडेंनी दिलंय. अंजली दमानिया यांनी 275 कोटींचा घोटाळा सांगितला, पण कृषी विभागातला घोटाळा यापेक्षाही मोठा आहे असा आरोप सुरेश धस यांनी केलाय. पीक विमा घोटाळ्याचं परळी हे केंद्र असून घोटाळा 5,000 कोटींचा असल्याचाही आरोप सुरेश धस यांनी केलाय. नॅनो युरिया, नॅनो डीपीएसह 5 वस्तू खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय. मुंडेंच्या काळात 90 रुपयांची नॅनो युरियाची बाटली 220 रुपयाला खरेदी केली. कापूस साठवणुकीच्या बॅग देखील 42 कोटींचा गैरव्यवहार झाला असा आरोप दमानी यांनी केलाय. देशभरात नॅनोच्या किमती एकच. नॅनो खताच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला नाही. कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून होता. त्वचा रोगाच्या तक्रारी आल्यानंतरच कापसाच्या साठवणुकीच्या बॅगांची खरेदी झाली. खरेदी किंमत दमानी यांना विचारून ठरवायची का असा खोचक सवाल मुंडेंनी केलाय. नियमांना धरूनच निविदा प्रक्रिया झाली. आचारसंहितेआधी सगळे व्यवहार झाले असं स्पष्टीकरण मुंडेंनी दिलंय. तर डीबीटीबाबत सगळे अधिकार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना असल्याचंही मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय. अंजली दमानी यांनी आतापर्यंत केलेले आरोप सिद्ध झाले नाहीत. दमानी यांना चर्चेत राहायची सवय अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकर यांनी दिली. अंजलीताई बदनामी यांचे एकतरी आरोप सिद्ध झालेत का असा संतप्त सवाल धनंजय मुंडेंनी केलाय. दमानी यांच्या आरोपांवरती कीव येते. आम्ही शांत बसलोय म्हणजे आम्हाला बोलता येत नाही असं समजू नका असा इशारा धनंजय मुंडेंनी दिलाय. थोडंसं धाडस दाखवून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय. देशमुख प्रकरणात मुंडेंनी नैतिकता दाखवण्याची गरज आहे असंही ते म्हणाले.